नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। तर साफसफाई झाली की नाही तुमच्या घरची ते कमेंट करून नक्की सांगा। आमच्या घरची साफसफाई आहे ती झालेली आहे पूर्ण। आणि आज आम्ही थोडंफार फराळाचं जे सामान आहे ते बनवून घेणार आहोत आणि शंकरपाळ्या आज बनवणार आहोत, कारण की आता उद्यापासून सगळेजण कामाला जातील, आज संडे आहे त्यामुळे। आणि नंतर मग मंडे पासून आम्ही थोडंफार जे आहे करंजा वगैरे चालू करू, लाडू वगैरे। तर आज जर जमलं तर आज पण लाडू बनवून घेणार आहोत। तर तुमच्या घरी झाली की नाही ते नक्की कमेंट करून सांगा। आता हा व्हिडिओ कधी पोस्ट होईल मला नाही माहित, मी उद्यानंतर परवा म्हणजे मंडे ट्यूसडे पर्यंत करायचा प्रयत्न करेल एडिट वगैरे करून। तर तुमच्या घरी काय काय फराळासाठी बनेल ते मला सांगा आणि आमच्या घरी काय काय बनतं ते मी तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवेलच। आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स, कारण की शुक्रवारी दिवाळी चालूच होईल। तर आपण आता व्हिडिओ बनवणार आहोत, कंटिन्यू खूप दिवस झाला असं गॅप पडलेला आहे, त्यामुळे मला आता कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघत राहा, असंच प्रेम देत राहा। आणि आता मम्मी जे आहे ते खोबरे किसते, कारण की शंकरपाळ्यासाठी सारण कुठे बनवतात या करंजीसाठी जे आहे ते सारण बनवायचंय। तर सारण बनवायला खूप टाइम लागतो, त्यामुळे सारण पहिलं बनवून घेऊ, म्हणजे आज सारण बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर उद्यानंतर परवा आम्ही करंजा बनवू। करायचं आहे, करते ना हो। तर आता मी डालडा गरम करते, डालडा आणि घी, कारण की शंकरपाळ्या बनवायच्या त्याच्यामध्ये। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि मम्मीने खोबरे जे ते किसून घेतलेले आहे, तर आता आम्ही सारण बनवू। आणि तिथे दूध गरम होत आहे त्याच्यासाठी, शंकरपाळ्यांसाठी आणि संध्याकाळी बनवायच्यात लाडू। वापरून का बघतोय तो? आणि कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना सारण करायचं, म्हणजे गरम करायचं, खोबरं भाजून घ्यायचं। टाकू का? टाकू? खोबरं नाही घालायचा, मग पुरं सारण नाही घालत मग कशाला रवा घालायचा? मी कशा वेगळं ठेवलंय आता मम्मी भाजते सारण करायला रवा, तोपर्यंत आता मी काय करू? मी काय करू? मैदा चाळ असं कसं तरी सांगा। आणि आमचं दूध गेलंय, मम्मीचं लक्ष नव्हतं दुधाकडे, मग दूध उतरून गेलं। आता रवा जो आहे तो भाजून झालेला आहे, खोबरं पण किसून झालेलं आहे। आणि आता काय करायचंय? आता हे चारोळी वगैरे भाजून घ्यायचंय, चारोळी आणि खसखस। आणि इकडे खोबरं भाजत आहे मस्त, थोडस म्हणजे गरम करायचंय। आणि इकडे आपला रवा भाजून रेडी झालेला आहे, आता थंड व्हायला ठेवायचंय। आणि इकडे दूध ठेवलेलं थंड व्हायला, आणि घी आणि डालडा ठेवलेला थंड व्हायला। होतं की नाही? पंखे घालून ठेवलं असतं हो गरम आहे अजून, इकडे ठेवते पंख्याखाली। एवढी वेलची पावडर आहे तरी मम्मी बोलतो मला अजून वेलच्या सोड। गॅस केला आता बंद, आणि ते सर्व घालायचं मिक्स मिक्स मिक्स। आणि आता मग पीठ मळते शंकरपाळ्यासाठी। काय घेतलंय? मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स केला थोडासा रवा आणि दूध मिक्स करून पीठ मळायचं होतं, पण दूध आमच्या लकोणे फुले, हे बघा नालायक साला। आणि आता माझी कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि मम्मी तिकडे पीठ मळते शंकरपाळ्यासाठी। आता मी थोडा वेळ बसते, आराम करते आणि नंतर शंकरपाळ्या बनवू। तर बघा पीठ कसं मळून झालेलं आहे ते, हे बघा त्याच्यामध्ये गिटळे गिटळे झालेत, म्हणून मम्मीला येतो राग।
पीठ बिघडलेलं आहे. आता पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून ते परत मळायचं आहे. आता पीठ मळून घेईल तोपर्यंत आपण थोडंसं आराम करायचा. त्याच्यानंतर कामं आहेतच. आणि आमच्या घरी जास्त कोण फराळाचं खात पण नाही गोड, त्यामुळे थोडंफारच बनवणार आहे आम्ही. आणि बाकी चकल्या वगैरे ते विकत आणू. शंकरपाळ्या, करंजा, लाडू आणि काय मम्मी? तीनच वस्तू बनवायच्या आहेत. हा, 3च वस्तू बनवायच्या. आणि चिवडा आणि चकली जे आहे ते आम्ही बाहेरून विकत आणू. तुमच्या घरी काय काय बनवतात, तुम्ही स्वतः काय बनवता आणि बाहेरून काय विकत आणता ते मला सांगा कमेंट करून. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमची पण रेसिपी बघा आम्ही कशी बनवतात. ते बिघडते की नीट होते आता काय माहीत. त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, स्किप करू नका मध्येच. ठीक आहे. आणि इकडे असं मस्तच मम्मी करंजा शंकरपाळ्या करायला घेतलेल्या आहेत. आणि इकडे पीठ असं झाकून ठेवलं, म्हणजे पॅक करून ठेवलं होतं मम्मीने ते मस्तपैकी असं मिक्स होण्यासाठी, मऊ मऊ असं होण्यासाठी. आणि आता मम्मीने इकडे लाटायला घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या. आणि त्याच्यानंतर फिरकीने कुडूम कुडूम करणार. ताट घेऊ. आणि आता शंकरपाळ्या मम्मीने घेतलेल्या आहेत बनवायला आणि मी बसले कापायला. तर बघा तुम्हाला मी दाखवते 1 मिनिट. हे बघा मम्मीने इकडे कापून टाकलेले आहेत. इकडे मम्मी लाटून देते मला आणि इकडे मी कापत आहे. आणि याच्यामध्ये टाकायचे. प्लेटवरती घेतले कापायला कारण की दुसरा पळपट नाही आमच्याकडे. बघ मम्मी एवढं मोठं कापण्या करतेस का? हे बघा कापून झालेलं आहे. एवढ्या तरी अजून पर्यंत झाल्यात बनवून. आणि आता बघा मी कशा बनवते ते. फायनल जे आहे ते लाटून आणि शंकरपाळ्या ज्या आहेत ते करून झालेले आहेत 2 शिवरात्री. आणि आता तळायचं काम चालू आहे. आता तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. तिकडे आणि ते उकळत आहे मस्त पैकी. आणि इकडे थोड्याफार आहेत त्या भाजून झालेल्या. ह्या ज्या थोड्याशा करपलेल्या आहेत आणि ह्या थोड्याशा फुगलेल्या आहेत. मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत. खुसखुशीत झालं. कुठली काढायची? ती वाली पार्जावाली. काय वाली कडं झाले. कडं झाले सगळं ती करपल्यात ना त्या. तुमच्याकडे कशा बनतात शंकरपाळ्या त्या सुद्धा आम्हाला सांगा. आणि आम्ही ते पीठ मळून ठेवलं होतं ते मम्मीने अर्धा पाऊण तास काहीतरी पिशवीमध्ये टाकून पॅक करून ठेवलं होतं मुरण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही लाटल्या आणि त्याच्यानंतर त्या कटकट केलं आणि आता मम्मी भाजते. आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या ज्या आहेत ते रेडी झालेले आहेत. आणि त्या डब्यामध्ये भरायचे. आणि आता डबा भरून झालेला आहे. शंकरपाळ्या वगैरे झालेल्या आहेत. आणि आता मम्मी बनवते लाडू, म्हणजे लाडूचं पीठ मळते. आणि त्याच्यानंतर लाडू बनवून जेवण झाल्यानंतर बनवायचे ना. सकाळपासून जरा पण बसलेलो नाही, नुसते कामं. आणि कधी चालू त्या संडे तर आमचा असाच गेला, जरा पण आराम नाही करायला मिळाला. आणि मम्मी बघा इकडे पीठ मळते लाडूसाठी. लागतो बघा. आणि आता जेवल्यानंतर लाडू बनवू. आता पीठ मळून ठेवते, नंतर शेव पाडून ठेवू. शेवचे लाडू
लाडू म्हणजे कळ्यांचे लाडू, जे बेसनचं पीठ असतं त्याचे शेव पाडायचे आणि मग त्याच्या कळ्यांचे लाडू बनवायचे. कोणाकोणाकडे बनतात असे लाडू ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे बनतात आणि कसे बनतात ते पण सांगा. आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे लाडू बनवतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. इकडे शेवसाठी तळत आहे मस्तपैकी आणि इकडे एक पाडून फुललेले आहे, शेव बारीक बारीक केलेले आहे आणि पीठ आहे. आणि हा शेवगा भरायचं, इथे असं ट्रिंग ट्रिंग करायचं, जिरं पातळ असं, आणि इकडे घ्यायचं आणि करून 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 बारीक बारीक करायचं. आणि आता फार गरम होत आहे त्यामुळे मला केस वरती बांधावे लागलेले आहेत, कारण की केसामुळे अजून गरम होतं. गॅस चालू आहे आणि इकडचा फॅन किचनचा बंद आहे कारण की गॅस चालू आहे त्यामुळे. शेव रेडी झालेली आहे आमची, बघू शकता तुम्ही. शेवच्या कळ्या आणि त्याच्यानंतर आता पाक बनवू आणि त्याच्यानंतर लाडू वळू. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. खरं तर बारीक करायची होती पण ती कडक झाल्यामुळे थोडेसे मोठे मोठे जाड राहिलेले आहे. आणि उरलेल्या पिठाच्या मम्मीने मस्त असे भजी भाजलेले आहेत. आणि इकडे बनवल्या चपात्या. सर्वांसाठी आता जेवण होईल आणि त्याच्यानंतर आम्ही पहिलं तर लाडू वळून घेऊ आणि त्याच्यानंतर जेवू. लाडू वळायचे बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. ते बघू शकता जो पाक आहे तो रेडी झालेला आहे. तारा तुटत नाही, तारा तुटायला असं चिकट करायला लागला ते समजून घ्यायचं की पाक जो तो रेडी झालेला आहे. आणि आता लाडू बांधायला रेडी झालेला आहे. इकडे थोडंसं पाणी घेतलेलं हाताला लावायला आणि प्लेट घेतलेली आहे लाडू ठेवण्यासाठी. आता वळू लाडू, अजून गरम आहे भरपूर. आणि आता हे लाडू जे आहेत आमचे रेडी झालेले आहेत. आणि आता लाडू जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि शंकरपाळ्या पण बनवून झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि तुमच्याकडे कसे बनवतात, काय बनवतात आणि तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत काय काय बनवून झालं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. बाय, थँक्यू सो मच, लव यू गाईज.